पती पत्नी म्हणजे एकाच रथाची दोन चाकं असं म्हटलं जातं। परंतु हल्लीच्या धावपळीच्या आणि बदलत्या युगात पती पत्नीच्या नात्यात बराच दुरावा येत आहे। त्याच कारणेही तशी आहेत, परंतु त्यातूनच घटस्फोटाचे प्रमाण देखील वाढले आहे। तर काही ठिकाणी पती पत्नी मधील वादातून भयंकर घटना घडल्याचे प्रकार समोर येतात। काल असाच एक प्रकार उघडकीस आला आणि घटना ऐकून राज्यभर एकच खळबळ उडून गेली। राकेश खेडकर याने आपल्या घरमालकाला फोन केला। आपण पत्नीचा खून करून मृतदेह बाथरूम मध्ये बॅगेत ठेवला आहे अशी माहिती त्याने दिली। आता राकेशने पत्नी गौरीचा खून का केला, काय आहे नक्की प्रकरण हे पाहूयात। नमस्कार, मी शिवानी इगतपुरे, आपण पाहताय सातारा न्यूज। मुंबईतील जोगेश्वरी येथील एक दाम्पत्य राकेश आणि गौरी हे बेंगलोर येथे राहण्यास गेले। गौरी ही राकेशच्या सख्या आत्याची मुलगी। दोघांचा प्रेमविवाह झाला होता। बेंगलोर मध्ये 1 महिना राहिल्यानंतर पुन्हा मुंबईला जाण्यावरून पती व पत्नीमध्ये वाद सुरू झाले। बुधवारी रात्री ही दोघात भांडण झाल्यानंतर संतप्त झालेल्या पतीने पत्नीचा चाकूने भोगसून खून केला। त्यानंतर तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये ठेवला। त्यानंतर संबंधित पती कारने मुंबईला निघाला, परंतु अचानक शिरवळ परिसरात आल्यानंतर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। यावेळी एका दुचाकी चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे व पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे पतीला ताब्यात घेऊन या खुनाचा उलगडा झाला। आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर राकेश खेडेकर याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले। गौरी राकेश खेडेकर वय 32, राहणार बेंगलोर, मूळ राहणार जोगेश्वरी मुंबई असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे। तर राकेश राजेंद्र खेडेकर वय 35 असे अटक केलेल्या संशयित पतीचे नाव आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात राकेश व गौरी हे दोघे कामानिमित्त बेंगलोर मध्ये स्थायिक झाले। बेंगलोरला गेल्यानंतर थोडे दिवस सर्व काही सुरळीत सुरू होतं। राकेश एका कंपनीत वर्क फ्रॉम होम करत होता, तर पत्नी गौरी ही नोकरीच्या शोधात होती। काम मिळत नसल्याने बुधवार दिनांक 26 रोजी गौरीने राकेश याच्याकडे पुन्हा मुंबईला जाण्याचा आग्रह धरला। यामधून दोघांमध्ये टोकाचे भांडण झाले। यावेळी राकेशने गौरीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र गौरी राकेशचं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हती। याच दरम्यान गौरीने किचन मधील चाकू आणून राकेशलाच मारण्याची भीती दाखवली। यामुळे राग अनावर न झाल्याने राकेशने तिच्याच हातातील चाकू घेत वार केले। त्यामध्ये गौरीचा मृत्यू झाल्यानंतर राकेशने घरातील सुटकेसमध्ये मृतदेह भरून ठेवला। गौरीचा खून केल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री घरातील साहित्य घेऊन पती राकेश कारने बेंगलोर मधून मुंबईकडे निघाला। पत्नीला मारल्यानंतर राकेश हा मानसिकरित्या खूप खचला होता। तसेच तणावात असल्याने कागलच्या हद्दीत आल्यानंतर त्याने फिनाईल आणि झुरळ मारण्याचे औषध खरेदी केले। प्रवासात त्याने बेंगलोर मध्ये राहत असणाऱ्या त्याच्या शेजाऱ्याला या घटनेची माहिती दिली। राकेश हा धनगरवाडी तालुका खंडाळा या गावच्या हद्दीत आला असता त्याने कागलमध्ये घेतलेले औषध प्राशन केले। यामुळे त्याला अस्वस्थ वाटल्याने कारच्या बाहेर आला। यावेळी कंपनीतून घरी निघालेल्या एका दुचाकी चालकाने त्याची विचारपूस केली असता त्याने त्या दुचाकी स्वाराला विषारी औषध प्राशन केल्याचे सांगितले। यामुळे त्या दुचाकी चालकाने राकेशला खासगी रुग्णालयात दाखल केले। या ठिकाणी कामानिमित्त आलेले तुषार कुंभार यांनी राकेशकडे चौकशी केली। यावेळी राकेशने पत्नी गौरीचा खून केल्याचे सांगितले। कुंभार यांनी याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिंदे यांना दिली। यानंतर पोलिसांनी वरिष्ठांना या प्रकरणाची माहिती दिली। त्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी बेंगलोर पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती घेत राकेश खेडेकर याला ताब्यात घेतल्याचे सांगितले। दरम्यान राकेश खेडेकर याला ताब्यात घेतल्यानंतर शिरवळ पोलिसांनी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल केलं। राकेशला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील तपास पोलीस करणार आहेत। दरम्यान गौरी ही राकेशची आत्ते बहीण होती। दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले आणि पुढे त्यांचा विवाह झाला। गौरी ही मुळातच तापट स्वभावाची होती। लग्नानंतर दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून खटके उडत होते अशी माहिती राकेशच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना दिली। गौरी सोबत वाद झाल्यानंतर राकेशने ही बाब गौरीच्या आईला देखील सांगितली होती। हत्ये दिवशी देखील दोघांमध्ये टोकाचे वाद झाले आणि त्यातूनच गौरी हातात चाकू घेऊन राकेशच्या अंगावर धावून गेली। त्यामुळे राकेशला राग अनावर झाल्याने त्याने त्याच चाकूने गौरीवर वार करत तिचा खून केला।
जिच्यावर प्रेम केले, जिच्या सोबत लग्न करत सुखी संसाराची स्वप्न बघितली, तिचीच हत्या केल्यानंतर राकेशला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि त्यातूनच त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। मात्र आता राकेशवर उपचार सुरू असून पोलीस त्याची चौकशी करणार आहेत। तर गौरीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील पोलिसांना मिळेल आणि त्यानंतर या हत्येचं नेमकं कारण समोर येईल। आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।